आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रत्येक जण हा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःख, पीडा दूर व्हाव्यात म्हणून प्रत्येक जण भरपूर प्रयत्न करत असतो। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती यावी यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो। अनेक जण उपाय देखील करतात आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या आयुष्यात येणार अपयश दूर व्हावे यासाठी प्रत्येक जण हा झगडत असतो। बरेच जण खूप मेहनत करून देखील त्यांना हवं तसं यश प्राप्त होत नाही। मग नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा विद्यार्थ्यांचं यश असेल, अभ्यासातली प्रगती असेल, नोकरी लागणं असेल किंवा मग अजून कुठल्याही बाबतीतलं यश असेल, तर बघा प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असतं। आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी दूर व्हावी, आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं। तर बघा पण बऱ्याच जणांना हे सर्व करून देखील यश मिळत नाही। भरपूर कष्ट करून देखील नशिबाची साथ ही मिळत नाही। बरेच विद्यार्थी असे असतात, बरेच वर्ष ते प्रयत्न करत असतात, एखादी पोस्ट काढायची आहे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी किंवा मग नोकरी मिळवायची आहे, पण ते होत नाही, नशिबाची साथ मिळत नाही। किंवा कौटुंबिक सुखासाठी आपण प्रयत्न करत असतो, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये यावी, आपल्या घरामध्ये सुख समाधान असावं, भांडण तंटे नसावेत असं प्रत्येकाला वाटतं। त्याचबरोबर अनेक जणांना संतती प्राप्ती होत नाही, तर काही जणांचं लग्न जुळत नाही। बघा अशा काही अडचणी, समस्या असतात। त्यामध्ये होतं काय, आपण खूप राबून देखील, मेहनत करून देखील आपल्याला नशीब साथ देत नाही। तर बघा अगदी छोटासा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला कधी करायचा आहे, तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण करू शकता किंवा तुम्हाला ज्या पौर्णिमे दिवशी वेळ आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता, किंवा पौर्णिमेला करणं शक्य नाही तर तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता। मग तुम्ही गुरुवार ठरवून घ्या, शनिवार ठरवून घ्या किंवा शुक्रवार घ्या, कुठल्याही वारी, असं वाराचं बंधन नाही की याच वारी करा म्हणून। ज्या वारी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। किंवा मग दर पौर्णिमेला, महिन्यामधल्या प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकता। त्याचबरोबर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता। असं काहीच बंधन नाही की तुम्ही याच दिवशी करायला पाहिजे किंवा त्याच दिवशी करायला पाहिजे। आता बघा आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, या वटपौर्णिमेपासून देखील तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकता। हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, असं काहीच नाही की स्त्रियांनीच करावा, पुरुषांनीच करावा, असं बिलकुल नाही। स्त्री, पुरुष, विद्यार्थी, अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला कोणीही हा उपाय बिनधास्तपणे करू शकतात। तर लगेचच मी सांगते हा उपाय कसा करायचा आहे। तुम्ही या वटपौर्णिमेला देखील हा करू शकता किंवा वर्षभरामध्ये जेवढ्या पौर्णिमा आहेत प्रत्येक महिन्याच्या, त्या प्रत्येक पौर्णिमेला करू शकता। त्याचबरोबर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता। संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पयुक्त तुम्हाला करायचं नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जेव्हा जमेल तेव्हा करू शकता, याला कशाचंही बंधन नाही। आता बघा या उपायासाठी आपल्याला नारळाचा गोटा लागणार आहे, म्हणजे खोबऱ्याचा जो गोटा असतो, सुकलेला नारळ असतो, आणि त्या नारळाचा जो गोटा आहे तो पूर्ण गोटा आपल्याला लागणार आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर नारळाचा पूर्ण गोटा द्या असं म्हटल्यावरती ते तुम्हाला तो देतील, त्यामुळे असा हा नारळाचा गोटा तुम्हाला पूर्ण लागणार आहे। आता बरेच जण असं विचारतील की ताई नारळाचा पूर्ण गोटा नाही मिळाला तर नारळाची वाटी चालेल का? तर हो, तुम्ही नारळाची वाटी देखील वापरू शकता, पण प्रयत्न करा की नारळाचा जो गोटा आहे तो मिळेल। नाही मिळाला तर नारळाची तुम्ही वाटी घेऊन यायची आहे किराणा मालाच्या दुकानातून, आणि ती तुम्ही उपायासाठी वापरायची आहे। आता बघा थोडासा आपल्याला रवा लागणार आहे, मुठभर रवा तुम्ही घ्यायचा आहे, तो थोडासा भाजायचा आहे। थोडंसं तूप असेल तर तूप टाकून, किंचित तूप टाकून तुम्ही हा रवा भाजू शकता, करपवायचा नाही, अगदी खरपूस असा थोडासा भाजायचा आहे। आता समजा तुम्ही बिझी आहात, तुम्हाला वेळ नाही आहे रवा भाजण्यासाठी, तर तुम्ही फक्त मुठभर रवा घ्यायचा आहे, त्याचबरोबर मुठभर साखर घ्यायची आहे। आता तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे, घरामध्ये तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। नारळाचा जो गोटा आहे तो घ्यायचा आहे किंवा वाटी आहे ती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला
रवा भरायचा आहे आणि साखर भरायची आहे. जेवढा रवा साखर घेतलेले आहे तेवढे भरायचं आहे, किंवा नारळाचा गोटा पूर्ण जरी तुम्ही रवा साखरेने भरलात तरी चालेल, किंवा जेवढा अवेलेबल आहे रवा साखर तेवढं तुम्ही भरायचं आहे त्या नारळाच्या गोट्यामध्ये. आता वरचा जो नारळाचा गोटा कट केलेला आहे थोडासा भाग, तर त्याचे देखील तुम्ही छोटे छोटे तुकडे करून ते तुम्ही त्या गोट्यामध्ये भरू शकता. वाटी असेल तर काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्टली ती वाटी भरू शकता. आता देवघरासमोर बसून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, कुलदेवांचं स्मरण करायचं आहे. जे कोणते कुलदेव कुलदेवी असतील त्यांचं स्मरण करा पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 11 वेळा करा, 21 वेळा करा, किंवा जपमाळ घेऊन 108 वेळा करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. बघा, तुमच्या पितरांचं स्मरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे काही आपल्याला ऐश्वर्य, धन, संपत्ती मिळत असते, किंवा जे काही आपल्याला सुख मिळत असतात, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येत असते, ते सर्व आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच असतं. त्यामुळे बघा, कधीही आपल्या पितरांना विसरायचं नाही, त्यांचं स्मरण हे आपण करायचं आहे. आपल्या पुढच्या पिढीच्या सुखसमृद्धीसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा कुलदेवांचं स्मरण करायचं, आणि अशा प्रकारे आपल्या पितरांचं स्मरण अवश्य आपल्याला करायचं आहे. काही चुकून आपल्याकडून चुका झालेल्या असतील, काही सेवा आमच्याकडून राहिलेली असेल, आम्हाला माफ करा अशी तुम्हाला तिथे विनंती करायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तो जो गोटा आहे, ज्यामध्ये नारळाचा गोटा आहे, ज्यामध्ये रवा साखर आपण भरलेली आहे, किंवा नारळाची जी वाटी आहे रवा साखर भरलेली, ती घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे. आणि तिथे जाऊन पुन्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि आयुष्यामध्ये जे काही अपयश मला येत आहे ते सर्व दूर जाऊ द्यात. माझ्या आयुष्यातले दुःख, दारिद्र्य, पीडा सर्व दूर जाऊ द्यात अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. पुन्हा तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल क्षमा माफी मागायची आहे. आणि माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण दूर होऊ द्यात, आणि माझ्या आयुष्यामध्ये नेहमी मला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू द्यात. माझी अशी तशी इच्छा आहे ही पूर्ण होऊ द्यात, त्यासाठी मला चांगले चांगले मार्ग मिळू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तो नारळाचा गोटा जो आहे किंवा जी वाटी आहे ती तुम्हाला तिथे वडाच्या झाडाजवळ ठेवायची आहे. मातीमध्ये थोडीशी तुम्ही तिथे जागा करू शकता, आणि तो गोटा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. बघा, तुम्ही हाच जो उपाय आहे किंवा हा जो गोटा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली देखील ठेवू शकता. म्हणजे वडाचं झाड समजा तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील हा गोटा ठेवू शकता. आणि बघा, जेव्हा तुम्ही हा गोटा ठेवता, नारळ, रवा आणि साखर, तेव्हा तिथे जे काही मुंगळ्या आहेत, मुंग्या आहेत, जे काही कीटक आहेत, जे काही जीवजंतू आहेत, ते हे जे तुम्ही ठेवलेलं रवा, साखर, खोबरं आहे ते पोट भरून खातात. आणि यामुळे काय होतं, जेव्हा पशुपक्षी किंवा जीवजंतू अशा प्रकारे हे जेव्हा अन्न खातात, तेव्हा आपण त्यांच्या अन्नाची सोय केलेली असते. कितीतरी महिन्यांची सोय तुम्ही करत असता. यामुळे काय होतं की आपल्या पितरांची शांतता होते, तृप्ती होते. कारण आपले जे पितृ असतात ते मुक्या प्राण्यांमध्ये, जीवजंतूंमध्ये वास करत असतात. आणि अशा प्रकारे आपण जीवजंतूंना, पशुपक्ष्यांना जेव्हा अन्नदान करतो, जेव्हा पशुपक्षी ते खातात किंवा जीवजंतू खातात, तेव्हा आपले अनेक दोष हे दूर होत असतात. आपले अनेक मार्गामधले अडथळे जे आहेत ते दूर होत असतात. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अपयश असेल, कर्ज असेल, धनप्राप्ती होत नसेल, कोर्ट कचऱ्या मागे लागलेल्या असतील, प्रॉपर्टीचे वाद असतील, तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातल्या येणाऱ्या करू शकता, किंवा या पौर्णिमेला नाही जमलं वर्षातल्या कुठल्याही पौर्णिमेपासून, किंवा मग अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी उपाय आहे. नक्की हा तुम्ही उपाय करून बघा. फक्त महिलांनी पिरियड असतील किंवा मग सुतक असतील त्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही.
तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हा प्रभावी आणि सोपा उपाय सर्वांना कळेल. नक्कीच अनेक जणांच्या अडचणी यामुळे दूर होतील.